तर आज मी पेन्सिल स्केच करायला घेतलेलं. ह्या स्केचची ऑर्डर मला कराडावरून आलेली आणि हे स्केच मला रेग्युलर A4 साईजच्या पेपरवरती करायचं होतं. हे वालं स्केच कपलचं होतं. यांच्या मित्रांनी मला आपले व्हिडिओ बघून ऑर्डर दिलेली. त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये हे स्केच गिफ्ट देणार होते. त्याच्यामुळे आता माझ्या हातात होतं की त्यांचा तो दिवस स्पेशल कसा बनवायचा. व्यवस्थित मी स्केच वगैरे करून घेतलेलं. त्याच्यानंतर मी 2 ते 3 पेन्सिलचा वापर करून पूर्ण स्केच फिलअप करून घेतलं आणि कापसाने ते व्यवस्थित स्मूथ करून घेतलं. त्याच्यानंतर आता वेळ होती त्याच्यावरती डिटेल काम करायची. त्याच्यासाठी मी चारकोल पेन्सिलचा वापर करतोय. जसं जसं मी चारकोल पेन्सिलनं काम करत जातोय तसं आपलं स्केच उठून दिसायला चालू होते. समोर तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल. मग हळूहळू स्केचच्या फेसवरचं सगळं डिटेल काम करत गेलो आणि ड्रेसवरचं पण डिटेल काम पूर्ण केलो. त्याच्यानंतर आता खोड रबरचं काम होतं. शेवटला ज्या ज्या ठिकाणी एकदम व्हाईटचं काम करायचं असते त्या ठिकाणी आपल्याला क्ले इरेजरची जास्त मदत होत्या. मस्तपैकी आपलं आता एक साईडचं स्केच करून पूर्ण झाले. आता मला करायचं होतं दुसऱ्या साईडच्या स्केचवरती रेंडरिंग. ह्या स्केचवरती पण सेम प्रोसेस सगळ्या करत गेलो जशा पहिल्या स्केचवर केलेलो तशा. त्याच्यामुळे जास्त काय लांबड लावत बसत नाही. डायरेक्ट स्केचवरचं रेंडरिंग कसं झाले बघा. दोन्ही कॅरेक्टरवरचं काम पूर्ण झाल्यानंतर शेवटला बॅकग्राऊंड वरचं पण जरासं काम केलं आणि कोपऱ्यात मस्तपैकी आपली सही मारली. त्यानंतर आपलं पेन्सिल स्केच कम्प्लीट झालं. फायनल स्केच कसं झाले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता आपले बाकीचे पण व्हिडिओ बघून आपल्याला फॉलो करायला तेवढं विसरू नका.